महत्वाची बातमी, भाजपचे उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। आज किंवा उद्या उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील। जळगावमधून उन्मेष पाटील ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असतील। तिकीट नाकारल्यामुळे उन्मेष पाटलांची भाजपला सोड चिठ्ठी। महत्वाची आणि बातमी पाहत आहे दिनेश दुखंडे, आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दिनेश, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील हे सध्या मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि ते आल्यानंतर संजय राऊत हे सुद्धा मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि उन्मेष पाटील यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मातोश्रीवर येण्याआधी आज सकाळी उन्मेष पाटील हे मुंबईत दाखल झाले आणि शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची त्यांनी सामना मुखपत्र कार्यालयात भेट घेतली। इथे संजय राऊत आणि उन्मेष पाटील यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर मातोश्री भेटीचं एकूण नियोजन झालेलं आहे। जी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते, आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी उन्मेष पाटील यांचा शिवसेना युबीटी पक्षात प्रवेश होऊ शकतो किंवा प्रवेश होतोय अशीही माहिती मिळते आणि ते जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना युबीटी पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणूनही पाहिलं जात आहे। उन्मेष पाटील यांना भाजपने यंदा उमेदवारी नाकारली आहे। त्यांच्या जागी स्मिता वाघ या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्यामुळे साहजिकच नाराज उन्मेष पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते। अपक्ष आणि गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क संवाद फोनच्या माध्यमातून, पण आज ही प्रत्यक्ष भेट होते आहे। महाविकास आघाडीच्या राजकारणात जळगावची सीट ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे आलेली आहे। याआधी आपण महायुतीत बघितलं तर शिवसेना भाजप एकत्रित निवडणूक लढवताना हा मतदारसंघ भाजप निवडणूक लढवत असे। त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचं तितकंसं नेटवर्क आणि एकूण उमेदवार या संदर्भात चाचपणी सुरू होती, पण आता अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते, आज सायंकाळी उन्मेष पाटील किंवा उद्या सकाळी उन्मेष पाटील यांचा शिवसेना युबीटी पक्षात प्रवेश होऊ शकतो आणि त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते। शिवसेना जळगावमध्येही सिरियसली लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेत एकूण अग्रेसर आहे आणि त्या दृष्टीनं मातोश्रीवरही अलीकडच्या काळात बैठका पार पडलेल्या आहेत। अगदी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही मातोश्रीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी कदाचित उन्मेष पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं। नक्कीच दिनेश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर भाजपचे उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। आज किंवा उद्या सकाळी उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश होऊ शकतो। आज सकाळीच उन्मेष पाटील जे ते मुंबईमध्ये आले। सुरुवातीला त्यांनी सामना कार्यालयामध्ये जात संजय राऊत यांची भेट घेतली होती। धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।